मॉर्निंग एव्हरीवन आणि सगळ्यांना शुभ सकाळ। तर आज चाललो आहे आम्ही शेगावला। तर हितेश, मी, अजून हितेश, श्रेयू आमचा आणि ऋषी, आई बाबा, अजून खूप मोठी फॅमिली आहे। तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि चला तुम्हाला आज शेगावचे दर्शन करू। बाय। दणके देते मम्मी आहे ना शेव, कशी दणके देते रे, असा देते आहे ना। मामाजवळच आवडते त्याला। गॅप नको काढू। तर आम्ही पोहोचलोय शेगाव रेल्वे स्टेशनला। पोहोचलो फायनली 11:10 चला, सकाळी सुरत एक्सप्रेसनी 9च्या, तर ती पोहोचली 11:10। तशा भरपूर ट्रेन्स असतात शेगावला यायला, म्हणजे बडनेरावरून सुद्धा आणि अमरावतीवरून, पण आम्हाला अमरावतीवरून सोयीस्कर पडते त्यामुळे आम्ही अमरावतीवरून आलो। तर आमचे साहेब पा किती थाट आहे साहेबाचा आमचा। इकडून आजी, इकडून बाबा, तिकडून आप्पा, मामा, फुल थाटामाटात। द्यायची होती ऊन आहे। शेगावच्या मंदिराकडे जाण्यासाठी तर इथून रस्ता फक्त 10 मिनिटाचा आहे। तर पर सीट 10 रुपीज आहे, कारण की इथून 1 ते 2 किलोमीटरच असणार मंदिर। श्रेयश, आपण कुठं चाललो? जय जय आप्पाचं दर्शन करायला ना। ओके, हे आहे शेगाव। इथे रस्त्याच्या कडेने तुम्ही बघू शकता भरपूर दुकाने आहे, म्हणजे तुम्ही शॉपिंग पण करू शकता, प्लस प्रसाद पण घेऊ शकता, किंवा काही खायचं प्यायचं असेल तर त्याची पण दुकाने इथे रस्त्याच्या कडेनेच लागलेली आहे। सो मंदिरातील फोटो, गजानन महाराजचे वगैरे सगळं ऑल इन वन। तर इकडे रस्त्याच्या कड्याने भरपूर दुकाने होती प्रसादाची, तर आम्ही एका दुकानातून छान पेढा विकत घेतला। इथे कंदी पेढे सुद्धा खूप छान मिळतात। तर इथे आहे मंदिराचं मेन गेट, इथून आपण आता एंटर होणार आहे आमचं शेगावचं मंदिर। शेगावमध्ये सिक्युरिटी सिस्टीम पण खूप छान आहे, प्रत्येक गोष्ट ही चेक केल्या जाते, म्हणूनच इथला मॅनेजमेंट एकदम बेस्ट मानल्या जाते। जय गजानन माऊली, जय माऊली, जय माऊली, दोघा कल्लोळ करते। यस, जय माऊली। तर मंदिराच्या आत एंटर करताच तुम्हाला दिसणार चप्पल स्टँडचं बोर्ड। सो आतमध्ये गेल्यानंतर मंदिराच्या तुम्हाला दिसणार खूप मोठं चप्पल स्टँड, पण त्याआधी तुम्हाला दिसणार शेगावच्या गजानन महाराज यांचे भव्य मंदिर आणि येथील स्वच्छता व निस्वार्थ भाव। चप्पल स्टँडबद्दल मी तुमच्याशी बोलली होती, हेच चप्पल स्टँड आहे आणि खूप मोठं असं चप्पल स्टँड आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्यानंतर आम्ही गेलो महाप्रसाद घ्यायला, कारण की आम्हाला येताच 11 ते 12 वाजले, त्यामुळे भूक लागल्या होत्या। तर इथे बघू शकता प्रचंड गर्दी होती महाप्रसादाच्या याच्यात। सो भरपूर मोठी लाईन होती। तर महाप्रसाद हा सगळ्या भक्तांसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असा सतत चालू असतो, आणि आज खूप जास्त रश असल्यामुळे तुम्हाला दिसणार की 3 पण फ्लोअर्स गच्च भरलेले होते।
तर महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही आलो दर्शनाच्या बारीकडे. तर बघताच डोळे एकदम चकित राहिले, कारण की खूप जास्त गर्दी होती, प्रचंड गर्दी होती दर्शन बारीमध्ये. शेगावमध्ये येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता शेगाव मॅनेजमेंटने इथे फ्लायओव्हरसारखा एक पूल बांधला आहे. हा पूल साधारणपणे 2 ते 3 किलोमीटर अंतरा एवढा लांब आहे. तर बघू शकता तुम्ही. दर्शनासाठी आहे 3-4 तास वेळ होते, आणि बाबा इथं झोपणार आहे आता. गर्दी अशी अफाट आहे, आणि असं डायरेक्ट पूल बांधून टाकलेला आहे, जसं काही आपल्या फ्लायओव्हर कसा असते तसा. आणि त्यातून सगळेजण जाते बघतात. प्रचंड गर्दी आहे, प्रचंड प्रचंड प्रचंड. जय गजानन, गणगण गणात होते. आणि छोटे छोटे चंद्र. हा से हाय, गर्दी दाखवू पण नाही शकणार मी तुम्हाला, एवढी गर्दी आहे. आणि टोटली वेळ आहे ब्लॉग बनवायसाठी. श्रेष्ठ काय करणार आहे माहित नाही, आय डोंट नो. याच्यावर ठेवलं त्याला. चलो आगे बढ़ो, आगे बढ़ो, चलो आगे बढ़ो. माऊली. तर शेगावमध्ये ऑफ सीझन असेल तर तुम्हाला 500 ते 800 पर्यंतची रूम मिळून जाणार. त्यासोबतच इथे मंदिराचे भरपूर भक्त निवाससुद्धा आहे. तुम्ही भक्ती निवासमध्ये सुद्धा राहू शकता. तर आता आम्ही आलो आहे भक्ती निवासमध्ये रूम बघण्यासाठी. बट आजच्या दिवशी खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला भक्ती निवासमध्ये सुद्धा रूम मिळाली नाही. सो आम्ही सगळं चेक करून बघितलं की रूम मिळते का, काही होते का. पण इथे ऑलरेडीच खूप वेटिंगवर होते लोक, त्याच्यामुळे इथे रूम मिळणं इम्पॉसिबल होतं. आनंद महाराज ट्रस्ट शेगावमध्ये भाविकांसाठी 4 भक्त निवास बनवले आहे, जिथे तुम्ही राहू शकता. एक आहे श्री मंदिर परिसर संकुल भक्त निवास आणि आनंद विहार भक्त निवास, विसावा भक्त निवास, असे 4 असे संकुल बनवले आहे, जिथे तुम्ही आरामात राहू शकता. तर आता झालं आहे आमचं दर्शन वगैरे, आणि आम्ही निघणार आहे आता नागझरी महालक्ष्मी मंदिर इकडे तिकडे फिरण्यासाठी, शेगावचं दर्शन घेण्यासाठी, बाकीचं देवस्थानाचं. सो इकडे आता मग वाट बघत आहे आमच्या ऑटोची. आमचा ऑटो केव्हा येणार आहे त्याची वाट बघत आहे.